जेवढी सुरेख दिसते त्याच्यासारखीच स्वादिष्ट भोपळ्याची बर्फी, खूपच टेस्टी आणि मस्त, एकदम कमी खर्चात आणि झटपट होणारी रेसिपी. तुम्ही येथे बघू शकता काय मस्त सेट झालीये आणि एकदम सॉफ्ट आणि टेस्टी. हे पहा किती सॉफ्ट झाली आहे. एकदा खाल तर नेहमी कोणत्याही सणाला हीच बर्फी बनवाल. यासाठी आपण येथे घेतलेला आहे एक फ्रेश दुधी भोपळा. याची वरची साल काढून घ्यायची आहे आपल्याला. साल काढताना हळूहळू काढायची आहे. साल काढून झाली की त्याचे 2 भाग करायचे आहेत, कारण किसताना आपल्याला व्यवस्थित किसता येईल. किसणी आपण इथे मोठीच घेणार आहोत, कारण किस आपल्याला मोठाच लागेल. बारीक केल्यानंतर त्याला पाणी जास्त सुटते. आपला सर्व भोपळा किसून झालेला आहे. यासाठी आपण नॉनस्टिक पॅनच घेणार आहोत. यामध्ये 2 चमचे तूप घातलेले आहे. व्यवस्थित परतून घेऊयात. गॅस लो टू मीडियम ठेवायचा आहे. सतत एकसारखे आपल्याला हलवत राहायचे आहे. भोपळा शिजतोय तोपर्यंत दुसऱ्या साईडला आपण वेलची बारीक करून घेऊयात. येथे आपण 1.5 कप बारीक केलेला नारळाचा कीस घेतलेला आहे. मी येथे रेडीमेडच घेतलेले आहे. तुम्ही सुका नारळ बारीक करून घेतला तरी चालेल. भोपळा जर मोठा असेल तर कोकोनट पावडर थोडी कमी जास्त केली तरी चालेल. येथे आपण अर्धा कप प्लस 2 टेबलस्पून साखर घेतलेली आहे. साखर घालून व्यवस्थित परतून घ्यायची आहे. साखरेमुळे पाणी सुटायला सुरुवात होते. हे पाणी आटेपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचे आहे. येथे अर्धा कप प्लस 2 चमचे साखर आपण घातलेली आहे. व्यवस्थित परतून घेऊयात. येथे आपण अर्धी वाटी मावा म्हणजेच वजनी प्रमाण 125 ग्रॅम घेतलेले आहे. मावा व्यवस्थित हाताने बारीक करून मग घालायचा आहे. सर्व गाठी व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत. मावा पूर्ण वितळल्यानंतर त्यामध्ये कोकोनट पावडर ऍड करायची आहे. मावा मेल्ट होईपर्यंत आपण बदाम बारीक करून घेऊयात. मधून मधून सारखे हलवत राहायचे आहे. बदामाचे बारीक काप करून घेऊयात. आता आपण येथे 1.5 कप कोकोनट पावडर घालूयात. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यामध्ये अर्धा कप दूध घातलेले आहे. आता मिक्सचर चिटकणार नाही. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. 1 छोटा चमचा विलायची पावडर आपण घातलेली आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. सर्व बदाम कट करून झालेले आहेत. आता आपण यामध्ये 2 थेंब जेल कलर घालूयात. 2 थेंब जेल कलर ग्रीन कलरचा घातलेला आहे. थोडासा ग्रीन कलरचा फूड कलर घातला तरी चालेल. कलर आपल्या आवडीप्रमाणे घालायचा आहे. जर घालायचा नसेल तर नाही घालायचा. मी येथे चांगल्या अपीअरन्ससाठी घातलेला आहे. आता आपण प्लेटवर काढून घेऊयात. त्याआधी प्लेटला तुपाने ग्रीस करून घेऊयात. त्यामुळे तयार झालेली बर्फी लवकर निघेल. सर्व काढून एकसारखे पसरून घेऊयात. मस्त कलर दिसतोय. आपले व्यवस्थित पसरून झालेले आहे. यावर आता आपण बारीक केलेले बदामाचे काप घालून घेऊयात. सर्व बाजूने घालूयात. छोट्या चमच्याने थोडेसे प्रेस करून घेऊयात. आपल्याला 3 ते 4 तासासाठी फ्रीज मध्ये सेट करण्यासाठी ठेवायचे आहे.
बाहेर ठेवले तरी चालेल, पण जास्त वेळ लागू शकतो सेट होण्यासाठी. सेट व्यवस्थित झाली की बर्फीचा आकार छान येतो. आपल्याला जशी पाहिजे तो आकार आपण देऊन घ्यायचा आहे. काय सुंदर बर्फी दिसते. सेट ही छान झालीये, व्यवस्थित निघालेली आहे, खूपच सॉफ्ट झालेली आहे. तुम्ही बघू शकता येथे. याला आपण तोडून बघूयात. खूपच मऊ. टेस्ट तर विचारूच नका. तुम्ही सारखी सारखी बनवून खाल. एवढी स्वादिष्ट होते. माझ्या मुलाने तरी एवढी गडबड केली की मला ती लवकर सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावी लागली. मुलांना बर्फी खूपच आवडली. रेडी आहे आपली स्वादिष्ट भोपळ्याची बर्फी.